अहमदनगरमधील बोलेगाव येथील छत्रपती संभाजी नगर परिसरातील माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय। बोलेगाव नागापूर परिसर हा पूर्वी ग्रामीण भाग म्हणून ओळखला जात असे। या ठिकाणी कुठल्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या। जवळ MIDC असल्यामुळे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्य करीत आहे। त्यांना विकासाच्या सुविधा देण्यासाठी माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी पाठपुरावा सुरू केला। नागरिकांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध, दर्जेदार आणि कायमस्वरूपीची कामं मार्गी लावली। त्यामुळे त्यांनी विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादित केला। आज हा भाग नव्याने विकसित होत असून शहरीकरणाचे रूप प्राप्त झाले। आम्ही सर्वांनी शहरात चांगलं काम उभं केल्यामुळेच नागरिक समाधान व्यक्त करतायत। तर दर्जेदार रस्त्याचे जाळे उभे राहत असल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागेल आणि नागरिक सुखकर प्रवास करतील, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। अहमदनगर शहरातील बोलेगाव येथील छत्रपती संभाजीनगर परिसरात माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी मनपाचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, रमेश वाकळे, ज्ञानदेव कपडे, दशरथ वाकळे, हबीब शेख, सुनील भालेराव, अजय जगदाळे, सचिन कांबळे, मुनीर शेख, दत्तात्रय ढाकणे, बद्रीनाथ उपळे, अशोक पावले, जालिंदर कवडे, कैलास पवार, चांद शेख, गणेश पाटील, नारायण सरदार, गोरक्षनाथ दरेकर, अजय पाठक, विलास जाधव, विद्या अदमिले, अमृता कारकुंड, मनीषा नाईक, अनिता महाजन, सुनीता साडी, सुरेखा आढाव, किसन भिंगारदिवे आदी उपस्थित होते। तर यावेळी कुमारसिंह वाकळे म्हणाले की बोलेगाव परिसरातील विकास कामांचं नियोजन करून आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून एक एक काम हाती घेत कायमस्वरूपी मार्गी लावलेत। त्यामुळे प्रभागाचा विकास कामातून कायापालट झालाय। गेली 10 वर्षांपासून नागरिकांशी असलेल्या संवादातूनच विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी मोठी मदत झाली आहे। त्यामुळेच प्रभागात चांगलं काम उभं करू शकलो, असं मत त्यांनी व्यक्त केलं। तर मनपा माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या पाठपुराव्यातून आणि आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथील अंतर्गत काँक्रिटीकरण रस्त्यांची कामं पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आपल्या घरासमोर रांगोळी काढून विकास कामांचं स्वागत केलं। तर आमदार संग्राम जगताप यांच्या आगमनावेळी फुलांचा वर्षाव करण्यात आला। भर पावसात नागरिकांनी आमदार संग्राम जगताप आणि माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांचे आभार मानले। काय विकास कामांचा शुभारंभ होतोय, काय सांगाल? आज नागापूर बोलेगावचं एक मोठं उपनगर आहे। त्या उपनगरामध्ये महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती या भागाचे नगरसेवक कुमार वाकळे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आपल्याला पूर्ण होत असताना पाहायला मिळाली। आणि आज देखील हे नवीन जशा कॉलन्या निर्माण होतात, नवीन जसं उपनगर तयार होतं, त्या उपनगरामध्ये देखील अनेक कॉलन्या आहेत, अनेक परिसर आहेत। इथं शेत जमिनींचं लेआउटमध्ये रूपांतर झालं, त्याचं घरांमध्ये रूपांतर झालं, असे अनेक भाग आहेत। म्हणून हा आजचा देखील एक कार्यक्रम राजे संभाजीनगर या परिसरामध्ये आज अंतर्गत रस्ते संपूर्ण म्हणजे ड्रेनेज असेल, पिण्याच्या पाण्याच्या लाईनची व्यवस्था असेल आणि अंतर्गत संपूर्ण कॉलन्यांचं काँक्रीटीकरण आज पूर्ण झालं आहे। म्हणून अगदी लहान बालकांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, माता भगिनींपासून सगळ्या वयोगटातील मंडळी या कार्यक्रमात सहभागी झाले होते। अनेक वेगळं समाधान प्रत्येक नागरिकांनी व्यक्त केलं आहे। म्हणून हे उपनगर एक चांगलं नावावर आणलं आहे आणि म्हणजे चांगल्या प्रकारे सर्व टीम निर्माण झाली, काम करणारी टीम आहे। यांच्या माध्यमातून अनेक विकासात कामं भविष्यात देखील होत राहणार आहे। आज आपल्याला माहिती आहे की आपल्या बोलेगाव प्रभाग क्रमांक 7 या ठिकाणी संभाजीनगर या भागामध्ये आपल्या शहराचे लाडके कार्यसम्राट आमदार यांनी अतिशय आपल्याला 40 लाखाचं काँक्रीटचे रस्ते या सर्व कॉलनीला दिले। या ठिकाणी फार चिखल या संभाजीनगरमध्ये होत होता, त्यामुळे नागरिकांचे हाल व्हायचे आणि हा प्रश्न संग्रामभाईंनी त्यांच्या डोळ्याखालून घातल्यावर इथं एक 40 लाख रुपयाचा निधी त्यांनी आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मिळाला
आणि अतिशय दर्जेदार रस्ता संग्रामभाई यांनी आपल्याला करून दिला, त्याबद्दल मी नागापूर बोलेगाव नागरिकांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की या आमदारकीला साहेब ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली. यावेळेस तुम्ही 40,000 मतांच्या फरकाने निवडून येणारे उभा कोणी राहून द्या, पण जनतेच्या मनात फक्त संग्राम भैया आणि कार्यकर्त्यांच्याही मनात फक्त संग्राम भैया हेच आहे. आणि तुम्हाला आश्वासित करतो की नगर शहरामध्ये आजही सुद्धा माझं तुम्हाला म्हणजे आव्हान आहे की सगळ्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये सर्वात जास्त मताधिक्य मतांचं लीड हे प्रभाग क्रमांक 7 नागापूर बोलेगाव या आपल्याला माहिती की या 10 वर्षामध्ये नगरची खरी प्रगती ज्यावेळेस संग्राम भैया जगताप हे महापौर झाले, आमदार झाले, त्यानंतर ही जी नगर शहराची प्रगती ही आपली सुरू झाली. या 5 वर्षामध्ये संग्राम भैयांनी आपल्या शहरासाठी 300-350 कोटी रुपयांचा निधी आणला आणि निधी आणला नसून प्रत्यक्षात त्या कामांची सुरुवातही दर्जेदार झालेली आहे. प्रभाग क्रमांक 7-8 मध्ये सुद्धा 25 ते 30 कोटी रुपयांचा निधी त्यांनी या 5 वर्षामध्ये आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून सरकारकडून आणून आपल्याला दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एवढंच सांगू इच्छितो, कुणी उभा राहा, निवडून फक्त संग्राम भैया त्यांना. अहमदनगर शहराचे लाडके आमदार कार्यसम्राट संग्रामजी जगताप साहेब यांच्या माध्यमातून आणि कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या प्रयत्नातून संभाजीनगर येथील बोलेगाव गावठाण संभाजीनगर येथील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले. त्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी बरेचसे लोक उपस्थित होते. या उपस्थित लोकांमधून असा संवाद येत होता की बुवा इथून पुढचा आमदार पण संग्राम भैया जगताप असायला पाहिजे. आणि ते आम्ही कुमार भाऊ वाकळे यांच्या माध्यमातून आणि आम्ही सहकार्याने आमदार साहेबांना एक वचन देतो की या 7 नंबर वार्ड 8 नंबर वार्ड या माध्यमातून आम्हाला जवळजवळ तुम्हाला 40 ते 45 हजार मताने आम्ही या भागातून निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यांनी हे जे या भागामध्ये जे कार्य चालू ठेवलेलं आहे हे न भूतो न भविष्य असं या भागाचा कार्यकाळ केलेला आहे. त्याचप्रमाणे कुमारसिंह वाकळे पाटील यांच्या प्रयत्नाला मी तर सांगतो या भागामध्ये त्यांनी जे काही केलेलं आहे ते आमदार संग्राम भैयांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कर्तृत्वातून या ठिकाणी बरेच भागामध्ये पिण्याचं पाणी असेल, लाईट असेल, रस्ते असतील, या दोघे सम्राटांच्या वतीने मार्गदर्शनाखाली भरपूर कामं झालेले आहे. आणि पुन्हा एकदा मी आमदार संग्राम जगतापांना एक वचन देतो की या भागातून आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून कसं आणू हे या ठिकाणी वचन देतो. माझी प्रतिनिधी जाईद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट.